नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, मन, विचार, समाज हे मुद्दे वेगवेगळे भासले तरी एकमेकांशी जोडलेले आहेत. वैयक्तिक पातळीवरती विकासाचा विचार करतो तेव्हा या गोष्टींचा विचार केला जातोच, पण समाज, आरोग्य, सामाजिक भान या दृष्टिकोनातून विचार करताना या 3 मुद्द्यांमध्ये भविष्य दडलेलं आहे. व्यक्तीचं, समाजाचं आणि पर्यायानं देशाचं सुद्धा. आज प्रचंड माहितीचा धबधबा आपल्यावर कोसळतो आहे, किंवा असंही म्हणूया, माहितीचा धबधबा प्रचंड प्रमाणात आपल्यावर कोसळतोय. मग या पार्श्वभूमीवरती ही माहिती सकारात्मक आहे, त्याचबरोबरीने समाज विघातक अशी माहिती सुद्धा त्यामध्ये दडलेली आहे. बऱ्याचदा प्रभावशाली अशा पद्धतीची ही बातमी असते ज्यामध्ये समाजघातक गोष्टी दडलेल्या असतात आणि त्या प्रभावाखाली समाजामधली कमकुवत घटक जे आहेत ते येण्याची शक्यता असते. जेव्हा याचा आपण विचार करतो तेव्हा या माहितींमध्ये जेवढी सकारात्मकता आहे तेव्हाच समाज विघटक अशा या गोष्टी सुद्धा आहेत हेही लक्षात येतं. मग या सगळ्याचा विचार करताना लक्षामध्ये असं येतं की समाजाच्या दृष्टिकोनातनं नैतिकता आणि त्याचबरोबरीने जबाबदार नागरिकत्व हे मोलाचं आहे. अर्थात ते कोणत्या टप्प्यावर, समज आलेल्या टप्प्यावरती का समज येत असलेल्या टप्प्यावरती की त्याही आधी. मुळात या पार्श्वभूमीवरती विचार करताना समाजातले सगळेच घटक कळत नकळत एका वेगळ्या भोवऱ्यामध्ये गुंतले जात आहेत. यावेळी विवेक, सद्विवेक बुद्धी ही कशी चालू ठेवावी हा एक कळीचा मुद्दा आहे. हे सगळे मुद्दे जेव्हा मी मांडते तेव्हा एक लक्षामध्ये येतं की आज बदलाचं वारं आणि त्याचबरोबरीने विचारांचं वारं हे आपल्यापाशी सतत पोहोचतं आहे. त्या वाऱ्याचा वेग, त्या विचारांचा वेग एवढा प्रचंड आहे की जेव्हा विचारांची मुळं ही घट्ट असतील तेव्हाच नैतिकता, जबाबदार नागरिकत्व आणि त्या दृष्टिकोनातून समाजभान जपणं या बाबतीमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाला जागरूक राहता येईल. माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदीजी असं म्हणतात की समाजाला चुकीच्या मार्गावर नेणाऱ्या अफवा, हिंसा, द्वेष, अराजकता आणि दिशाभूल करणाऱ्या विचारांपासून वाचवण्यासाठी सजग नागरिकत्व आणि सकारात्मक विचारसरणी ही अत्यावश्यक आहे. मी हे सगळं म्हणते तेव्हा आपला विषय काय आहे जाणून घेणं हे औत्सुक्याचं आहे. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे समाजभान आणि नागरिक. समाजभान हा शब्द पुरेसा बोलकाय. या पाठीमागे अनेक गोष्टी या दडलेल्या आहेत आणि या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने बोलण्याकरता असंच अतिशय महत्त्वाचं, बौद्धिकदृष्ट्या तोलामोलाचं आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय अभ्यास करणारे व्यक्तिमत्व आज आपण आमंत्रित केलेलं आहे. आपल्याबरोबर आहेत स्नेहा विलास कुलकर्णी. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. मॅडम, विषयी सांगायचं तर संरक्षण आणि सामरिक अभ्यास यामधल्या त्या अग्रगण्य अभ्यासक आहेत. लेखिका, राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक अशी त्यांची ओळख आहे. दहशतवाद, राजकीय हिंसा, अतिरेकी विचारसरणी, कट्टरतावाद यांच्या छेदबिंदूंवर त्यांचं संशोधन केंद्रित आहे. गेली 16 वर्षांहून अधिक काळ CHME सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजच्या संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागात त्या प्रमुख प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापन, संशोधन याबरोबरीने सार्वजनिक व्यासपीठावर भारताची सुरक्षा विचारशक्ती, त्याची गुणवत्ता उंचावणे या बाबतीमध्ये त्यांचे योगदान हे मोठं आहे. सुरक्षा विचारसरणी कशी आहे याबाबत गुणवत्ता उंचावताना त्यांचे अनेक संशोधनपर लेख आहेत. याबरोबरीने बौद्धिकदृष्ट्या सक्षमतेला प्राधान्य देत विचार उलगडणारे 3 त्यांचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.
अनेकविध पुरस्कारांनी मॅडमच्या कार्याची दखल घेतलेली आहे. ठळक पुरस्कार सांगते. महाराष्ट्र भूषण, राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादी अभ्यासातल्या उत्कृष्टतेसाठी पुरस्कार, उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार, यूथ आयकॉन पुरस्कार, असे अनेकविध पुरस्कार आहेत. त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे फार मोठा कालावधी त्यांच्या अभ्यासाचा जो आहे तो ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे. अगदी नेमकं आणि बोलक्या स्वरूपामध्ये मी या गोष्टींमध्ये सांगते, पण बरोबरीने जेव्हा आपण विषयाच्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने पुढे जातो तेव्हा लक्षामध्ये येईल की समाजामध्ये अनेकविध गोष्टींमध्ये संवेदनशीलता, असंवेदनशीलता किंवा सजगता या बाबतीमध्ये अनेकविध बातम्या आणि त्याच पद्धतीने अनेकविध कृतिशील योजना कशा असाव्यात याविषयी बातम्या आपल्यापाशी पोहोचतात. तेव्हा नेमकं कसं वागावं हे जे प्रश्न संभ्रम पडतात त्याची उत्तरं शोधण्याचा यत्न आजच्या भागामध्ये आम्ही करत आहोत. मॅडम, सगळ्यात आधी तुमची ओळख करून देणं हा सुद्धा एक मोठा टास्क आहे असं मी म्हणेन. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मी असं सांगितलं की आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि उग्रवादातील तज्ज्ञ, तसंच दहशतवाद विरोधी आणि उग्रवाद विरोधी अभ्यासातल्या आपण तज्ज्ञ आहात. मॅडम, नेमकं काय जे वाचायला एवढा वेळ लागतो ते अभ्यास करणं किती कठीण आहे? कठीण नाहीये, पण समजायला कठीण आहे, विश्लेषण करायला कठीण आहे. दहशतवाद आणि उग्रवाद ह्या दोन संकल्पना अत्यंत वेगळ्या आहेत आणि बहुतांश वेळा सामान्य नागरिक ह्या संकल्पना समान अर्थाने घेतात. उग्रवाद किंवा अतिरेकी विचार हे विचारसरणीचा एक भाग झाला किंवा अतिरेकीवाद, उग्रवाद हा विचारसरणीशी निगडित आहे. दहशतवाद हा कृतीशी निगडित आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्दिष्टांना धरून जेव्हा पूर्वनियोजित हिंसा केली जाते, म्हणजे मी आधी ठरवून नियोजन करून हिंसा केलेली आहे नागरिकांमध्ये, मोठ्या समाजामध्ये दहशत पसरवण्यासाठी, भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी, तेव्हा त्याला दहशतवाद असं म्हटलं जातं. आणि हा हिंसक दहशतवाद घडून आणण्यासाठी जी विचारसरणी कारणीभूत असते तिला उग्रवाद असं म्हटलं जातं किंवा त्याला आपण अतिरेकी विचारसरणी किंवा अतिरेकी वाद असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक अतिरेकी हा दहशतवादी असेलच असं नाही, परंतु दहशतवादाला हिंसक वळण देण्यासाठी अतिरेकी विचारसरणी ही निश्चितच कारणीभूत ठरू शकते. त्याच्यामुळे जेव्हा आपण ह्या गोष्टींचं विश्लेषण करतो, एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समाजाला किंवा समाजातल्या विशिष्ट गटाला ह्या सगळ्या टायटल खाली किंवा शीर्षकाखाली जेव्हा आपण गृहीत धरतो किंवा दोषी ठरवू इच्छितो तेव्हा आपल्याला ते विश्लेषण करणं योग्य ठरतं. याच्यात मुख्य आपल्याला समस्या अशी जाणवते की आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठलीही एक विशिष्ट अशी व्याख्या ह्या दहशतवादाची किंवा अतिरेकीवादाची, उग्रवादाची नाही. प्रत्येक देशाची आपल्या सोयीनुसार दहशतवादाची, उग्रवादाची किंवा अतिरेकीवादाची व्याख्या आहे. त्याच्यामुळे जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते किंवा अंतर्गत कलहासारखी परिस्थिती असते किंवा देशांमध्ये अंतर्गत काही समस्या निर्माण होतात आणि त्या समस्या निर्माण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला किंवा समाजातल्या एखाद्या विशिष्ट गटाला दोषी ठरवायचं का नाही हा मुद्दा निर्माण होतो. कारण एखाद्या देशाचा क्रांतिकारी हा दुसऱ्या देशाचा दहशतवादी असू शकतो आणि त्या दृष्टीने कोणावरही अन्याय होऊ नये. आणि तेव्हा आपलं समाजभान आणि सतसत विवेक बुद्धी जागरूक ठेवून आपल्याला ह्या समस्यांपासून आपल्या समाजाचं निराकरण कसं करायचं किंवा समाजामधल्या ह्या समस्या आपल्याला कशा सोडवायच्या आहेत आणि समाजामध्ये स्थैर्याचं वातावरण कसं टिकवून ठेवायचं आहे याच्यासाठी ह्या संकल्पना समजून घेणं सामान्य नागरिक म्हणून ही आपली नैतिक जबाबदारी आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे की नैतिक जबाबदारी आहे असं आपण म्हणतो, पण मॅडम समाजामध्ये वावरताना आज छोट्या छोट्या गोष्टींवरनं खूप मोठा उद्रेक दिसतो. म्हणजे आतंकवाद, दहशतवाद हे मोठे मुद्दे झाले किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडणाऱ्या घटना आहेत असं काहीसं सामान्य माणसांसाठी आहे. पण आज आपल्याच समाजामध्ये, आपल्याच देशातली मंडळी छोट्या छोट्या गोष्टीवरनं फार स्फोटक होतात. मग या पार्श्वभूमीवरती ही संवेदनशीलता अतिसंवेदनशीलतेच्या पातळीवर पोहोचली आहे असं काही झालंय का? समज कमी पडते? नेमकं काय घडतंय? होतं कसं की ह्याला दिशाभूल करणं असं म्हणतात. हेतुपुरस्पर दिशाभूल करणं ह्याला असं म्हणतात. कारण जेव्हा एखाद्या छोट्याशा गोष्टीवरनं स्फोटक वातावरण निर्माण होतं याचा अर्थ काय की ती गोष्ट पसरवली जाते. म्हणजे काय, समाज माध्यमांच्या द्वारे आपल्याला जी काही माहिती मिळते, जे काही आपल्याला आपल्यापर्यंत पोस्ट येत आहेत, त्या पोस्ट ज्या येत आहेत त्या आगीचं काम करतायत. त्या आगीवर नेमकं कसं आहे याविषयी जाणून घ्यायचंय, पण वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा हॅलो सह्याद्री.
ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ते म्हणजे समाजभान आणि नागरिक याविषयी. मार्गदर्शन करतात सहाय्यक प्राध्यापिका माननीय स्नेहा विलास कुलकर्णी मॅडम. मॅडम, तुम्ही सांगत होता ते म्हणजे संवेदनशीलता आणि अतिसंवेदनशीलता आणि त्यामध्ये असलेली एक छोटीशी रेघ आहे की जी पटकन पार केली जाते. अतिसंवेदनशीलता हे जे तुम्ही म्हटलात, तर अतिसंवेदनशीलता ही स्वतःपुरती झालेली आहे. मी, माझा समाज, माझा गट, माझी सोसायटी ह्या बाबतीत. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की काही, जसं तुम्ही म्हणालात की स्फोटक प्रकारच्या काही पोस्ट समाज माध्यमांद्वारे पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ह्या ज्या स्फोटक पोस्ट असतात ज्या आपल्याला समाज माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत येतात, तर ते पेट्रोलचं काम करतात. आता त्या पेट्रोलवरती आपण पाणी टाकायचंय म्हणजे आपण तिथेच ती पोस्ट वाचून सोडून द्यायची आहे का, ती फेक न्यूज म्हणून किंवा ती चुकीची आहे म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला कंप्लेंट रजिस्टर करायची आहे, म्हणजे हे करून आपल्याला त्याच्यावरती पाणी ओतायचंय की त्याच्यावरती आपण अजून तेल टाकणार आहे म्हणजे ती फॉरवर्ड करणार आहे, हे आपल्या हातात आहे. म्हणजे काय की एकूणच ज्या गोष्टी येतात त्यामध्ये आपण त्या पसरवून दिशाभूल करतोय का ह्याचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे, ज्याला आम्ही SOS फॉर्मॅट म्हणतो. SOS फॉर्मॅट म्हणजे काय? S फॉर स्टॉप, थांबा, ती पोस्ट नीट वाचा, विचार करा त्याचा. आपण दुसरं आहे की ऑब्झर्व, साकल्याने विचार करा की ही खरी आहे की खोटी आहे. आणि तिसरं आहे की स्पीक, जर ती खोटी असेल तर लोकांना जागरूक करा की दिस इज फेक न्यूज आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तेही नसेल करायचं तर निदान तुम्ही तुमच्या पुरतं तर ब्लॉक करू शकता. कारण काय, तुम्ही एक पोस्ट वाचून ती लाईक केली तर तिथे अल्गोरिदमचा पिंजरा आहे की ज्याच्यामुळे करणार आहे समाज माध्यमांना की तुम्ही एक पोस्ट लाईक केली त्याच्यासारख्या ते तुम्हाला पुढच्या 10 पोस्ट दाखवणार आहे. आणि त्याच्यामुळे ते एक दिशाभूल करणारं वातावरण निर्माण होणार आहे. तर ह्या दिशाभूल करणाऱ्या वातावरणात आपल्याला न जाता एक समाजभान ठेवून आपण स्वतः जागरूक राहून इतरांना जागरूक कसं करू शकतो. जसं की कायदा हे एक औषध आहे आणि विवेकबुद्धी हा व्यायाम आहे, पण कायदा हे अंतिम औषध आहे. तुम्ही जर रोज व्यायाम केला म्हणजे रोज विवेकबुद्धी वापरली तर तुम्हाला औषध लागणार नाही. पण तुम्ही जर विवेकबुद्धीचा त्याग केला म्हणजे व्यायाम नाहीच केला तर तुम्हाला कायद्याचं औषध घ्यावंच लागणार आहे. मस्त. त्याच्यामुळे दिशाभूल करण्याआधी अतिसंवेदनशीलता ही आपल्याबद्दल आहे का समाजाबद्दल आहे, तर ती समाजाबद्दल असली पाहिजे की आपल्या एका कृतीमुळे समाजामध्ये काही दुष्परिणाम करणाऱ्या घटना तर घडणार नाही ना. निदान मी माझ्यापुरतं तरी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन किंवा एक सजग नागरिक म्हणून राहण्याचा प्रयत्न करेन. ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितच स्फोटक वातावरण तयार होण्याला प्रतिबंध बसू शकतो. आज हा मुद्दा योग्य पातळीवरती आता आलेला आहे. म्हणजे असं होतं की समाज माध्यमांमध्ये जाणं हे एका क्लिकवर आहे आणि कुठेही, मी रेल्वेमध्ये आहे, बसमध्ये आहे, कारमध्ये आहे, पटकन मला 2 मिनिटं कोणाला भेटायचे वेळ आहे, काय करूया तर पटकन समाज माध्यमांवर जाऊया, हे एका क्लिकवर आहे. आणि त्या काही सेकंदांमध्ये पटकन सगळं स्फोटक बदलतं नाही का. म्हणजे जागरूकता ही स्वतःच्या क्लिकवरच ठेवणं आवश्यक आहे मॅडम. निश्चितच. म्हणजे आपण काय पाहतोय त्याला आपल्याला बंधनं घालणं आवश्यक आहे. जसे की आपण खूप थकल्यानंतर झोपतो तसा, किंवा आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेताना एखाद्या दिवसाचा आठवड्यातनं उपवास ठेवतो किंवा इंटरमिटंट फास्टिंग करतो, तसं त्या बाबतीत आपण मोबाईलच्या बाबतीत इंटरमिटंट फास्टिंग करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला काही गोष्टींमध्ये आपण स्वतःच बंधनं घालून घेऊ शकतो. आपण आपल्या समाजामध्ये असलेल्या लोकांवरती बळजबरी करू शकत नाही, पण निदान आपण वैयक्तिक तो पायंडा पाडून एका व्यक्तीने जरी प्रत्येक घरातलं असं ठरवलं तर देशामध्ये, पर्यायाने जगामध्ये ह्या बाबतीत खूप चांगले परिणाम दिसू शकतात. म्हणूनच कुठलीही पोस्ट वाचताना किंवा त्या संदर्भातली माहिती वाचताना आणि पुढे जाताना ती खरी आहे का ती तपासून पहा. ती ऑफिशियल पोर्टलवरनं आली आहे का ते तपासून बघा. आपल्या सरकारी यंत्रणांमार्फत ती बातमी आलेली आहे का ती तपासून पहा आणि त्याच्यानंतर ती पसरवण्याचा प्रयत्न करा किंवा ती लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्ही लोकांना जागृत करताय. जागृत करणं आणि दिशाभूल करणं याच्यात फार पुसट अंतर आहे. लोकांनी समजून घ्यायचे की आपली दिशाभूल होतीये का आपण जागरूक होतोय, ते हे खूप महत्वाचं आहे. मग आता जेव्हा लोकांनी म्हणतो आपण, तेव्हा घरापासून देशापर्यंत हे प्रत्येक ठिकाणी अफवा, द्वेष आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या वदंता याची बळी सगळेच जण पडत आहेत. अगदी घरापासून सुरुवात कशी करू शकतो, कारण तुम्ही राष्ट्राच्या पातळीवरती काम करता, मी सुरुवात घरापासून करते मॅडम, की घरामध्ये कसं होऊ शकतं की अफवा, द्वेष किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या वदंता ज्या येतात त्यापासून आपण लांब कसं राहावं.
सारासार विवेकबुद्धी कशी लावावी? थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपण सगळीकडे सर्रास ऐकतो की घरामधला संवाद संपत चाललेला आहे. तर संवाद म्हणजे काय आहे की एक एक गोष्ट असते ती म्हणजे प्रामाणिकपणा आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे पारदर्शीपणा. प्रामाणिकपणा म्हणजे काय की आपण झालेल्या गोष्टी सांगतोय की आज मी एखाद्या कामाच्या ठिकाणी गेले होते, आज मी बाजारात गेले होते, हा झाला प्रामाणिकपणा. परंतु पारदर्शीपणा म्हणजे काय, मी बाजारात जाऊन अमुक अमुक भाजी आणली, त्याला इतके पैसे लागले. मी एखाद्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी गेले, तिथे मला इतके लोक भेटले, त्यांच्याशी मी म्हणजे प्रत्येक गोष्ट सविस्तर विस्तृत मुद्दा सांगणं म्हणजे झाला पारदर्शीपणा. मस्त. आणि प्रामाणिकपणा आणि पारदर्शीपणा या दोन्ही गोष्टी आता आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये दिसत नाहीत आणि कुटुंब व्यवस्थेतही दिसत नाहीत. मग आपल्याला अचानक अशी घटना दिसून येते की डिप्रेशनमधनं एखाद्याचा बळी गेला किंवा एकटेपणामुळे एखाद्याचा बळी गेला किंवा आजकाल मला डिप्रेशन आलंय हे वाक्य तर खूपच कॉमन झालेलं आहे. म्हणजे काय की डिप्रेशन आल्यानंतर कुठल्या गोष्टीने डिप्रेशन आलेलं आहे हे सुद्धा सांगता येत नाही की मला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतंय की मी कोणत्या समस्येतनं जातोय हे सुद्धा आपल्याला आता त्या भावना व्यक्त आपण करू शकत नाही किंवा समोरच्याकडे तेवढा वेळ नाही की त्या भावना ऐकून घेऊ शकते. बरोबर आहे. आणि सविस्तरपणे समजून घेऊ शकते, ज्याला इंग्लिशमध्ये एम्पथी शब्द आहे. सिंपथी आणि एम्पथी. सिंपथी म्हणजे काय की हा मला समजते समोरच्या बद्दल वाईट घडतंय आणि एम्पथी म्हणजे काय की ते समजतंय आणि मी त्याच्यावरती काहीतरी कृती करून अंमलबजावणी करते जेणेकरून समोरचा त्या समस्येतून बाहेर पडेल. तर हे सगळं करत असताना जेव्हा आपण समाज माध्यमांचा विचार करतो किंवा आपल्या समाजाचा विचार करतो, अतिसंवेदनशीलता ही फक्त स्वतःपुरती आल्यामुळे डिप्रेशन सारख्या समस्या येतात. का तर आपण फक्त स्वतःचा विचार करतो की माझ्या बाबतीत असं घडतंय, परंतु आपण समाजामध्ये अन्य गोष्टींचा विचार करत नाही. थोडक्यात सांगायचं तर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव हा अधिक वाढत चाललेला आहे. म्हणजे आजकाल तुम्ही बऱ्याचशा अशा रील्समध्ये म्हणा किंवा कोणत्याही पोस्टमध्ये बघत असाल, अल्फा मेल, अल्फा फिमेल, ही म्हणजे अल्फा फिमेल, हा म्हणजे अल्फा मेल. पण हे खरंच याची आवश्यकता आहे का? म्हणजे आपल्याकडे आपल्या परंपरांनुसार प्रत्येकाला सत्सद विवेक बुद्धी जागृत करणारी एकतरी घटना घडलेली आहे म्हणून एकतरी देवाचा अवतार आलेला आहे. प्रल्हादो को जगा सगे ऐसी जग में आग कहा. म्हणजे प्रत्येकाला ती एक आयुष्यात वेळ येते की तो आपला म्हणजे काय म्हणू शकतो आपण की एक तो सीमा ओलांडून ती व्यक्ती बाहेर पडते, एक उंबरा ओलांडून ती व्यक्ती बाहेर पडते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात तो एक प्रसंग येतो आणि त्याच्यातनं त्या प्रसंगातनं आपल्याला बाहेर पडताना कोणत्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं कुटुंब. आणि ह्या कुटुंबाचा जेव्हा आपण विचार करतो तर जसं मी म्हटलं की एकमेकांशी संवाद साधायला वेळ नाहीये, पण मग हा वेळ का नाहीये आपण खरंच काढायला पाहिजे आणि खरंच आपण समाज माध्यमांपासून स्वतःला थोडं इंटरमिटंट फास्टिंग करून दूर ठेवून एकमेकांशी बोललं पाहिजे. महत्त्वाच्या नोटवरती एक पॉज घेते, फार महत्त्वाचं आहे आणि चटकन एक फोन तुमच्या परवानगीने घेते. नमस्कार, रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, समाजामध्ये वावरताना अनेक लोक तत्व नीतिमूल्य याच्या मोठ्या मोठ्या गप्पा करतात. या उलट ऑन द कॉन्ट्ररी स्वतःच्या स्वार्थासाठी ते तत्व नीतिमूल्यांचं पालन करत नाही, त्यांना स्वार्थाला ते प्राधान्य देतात. मग समाजभान दूषित होतं, त्यामुळे समाजातलं वातावरण बिघडू शकतं. यासाठी काय केलं जावं? नागरिक शास्त्रात आपण खूप काही गोष्टी शिकतो, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी दिसते. गायडन्स करावे. प्रत्यक्षात परिस्थिती ही विपरीतच असणार आहे आणि विपरीत परिस्थितीतनंच मार्ग हे काढावे लागतात. आपण बोललात ते अगदी बरोबर बोललात की बहुतांशी ठिकाणी असं होतं की मोठे मोठी भाषणं दिली जातात, पण समाजभान म्हणजे भाषण नाहीये. समाजभान म्हणजे ऍक्च्युली शांततेत कृती करणं आहे. शांततेत आपल्या कृतीद्वारे समाजाला एक उदाहरण घालून देणं आहे, त्याला ऍक्च्युली समाजभान म्हणतात. आणि जसं मी म्हटलं की सत्सत विवेक बुद्धी, विवेक म्हणजे काय की मला स्पष्टपणे कळलं पाहिजे की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे आणि माझ्यामध्ये तेवढी हिंमतही पाहिजे गोष्टी स्पष्ट करण्यासाठी की ही गोष्ट बरोबर आहे आणि ही गोष्ट चूक आहे. आणि जसं आपण म्हणतो की ही वैयक्तिक फक्त कुटुंबाची किंवा समाजाची किंवा सरकारची किंवा पोलिसांची जबाबदारी नाही, एक वैयक्तिक नागरिक म्हणून पण ही आपली जबाबदारी आहे की आपण रॅशनल विचार केला पाहिजे, सत्सद बुद्धी
जागृत ठेवून विचार करायला पाहिजे. आता हे जसं म्हणतात त्याप्रमाणे आपल्याकडे अनेक ऑप्शन आहेत. जसं मी म्हटलं की समाज माध्यमांद्वारे आपल्याला अनेक अशा गोष्टी दिसतात, समाजामध्ये पण अशा गोष्टी दिसतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे का पेट्रोल तेल टाकायचं आहे हा आपला वैयक्तिक आहे. म्हणजे आपण एखादी गोष्ट फॉरवर्ड करणार आहे, पुढे नेणार आहे का ती तिथेच थांबवणार आहे. तर कसं आहे, बहुतांशी ठिकाणी ती आपल्या हातातच आहे की आपण ती थांबवली पाहिजे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण पायंडा घालायला सुरुवात केल्याशिवाय समाजभान येणार नाही. आपण जर इतरांनाच नावं ठेवत बसलो की आपल्याला विपरीत गोष्टी दिसतात, मान्य, पण आपल्याकडे पण अनेक पर्याय आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी मोडीत काढू शकतो, त्याचं खंडन करू शकतो आणि त्याला पर्यायी मार्ग सुद्धा आपण देऊ शकतो. नक्कीच. म्हणजे तुमच्या या सगळ्या बोलण्यातनं मला एक गोष्ट दिसते आहे, काय योग्य अयोग्य याची जाण प्रत्येकाला आहे, पण आपल्या सोयीनुसार किंवा तुमचा शब्द घेते आपल्या स्वार्थानुसार त्याकडे कानाडोळा करणं ही एक समाज प्रवृत्ती अगदी सहजतेने झालेली आहे. त्याला पुन्हा मागे येऊन तो कॅमेरा जो आपला मनाचा सुरू आहे त्याचं ऐकणं आवश्यक आहे. निश्चितच. एक फोन आलेला आहे, आपल्याशी बोलतायत अजिंक्य घोडे बदलापूरहून. नमस्कार. नमस्कार. मला विविधतेमध्ये एकता टिकवण्यासाठी समाजभान याविषयी धन्यवाद. मगाशी आपण घराच्या बाबतीत म्हणत होतो, आता ह्यांनी देशाच्या पातळीवर विविधतेतली एकता जी आहे ती कशी अबाधित राहील या दृष्टिकोनातनं आपण काय संस्कार, कशा पद्धतीने विचार ठेवले हवेत? आपण ह्या गोष्टींनी अतिशय समृद्ध आहोत. आपल्या देशामध्ये ती समृद्धता पहिल्यापासूनच आहे की विविधतेमध्ये एकता. आता विविधता तुम्ही कोणत्या दृष्टीने घेता हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही ती धार्मिक पातळीवर घेताय, जातीय पातळीवर घेताय, भाषिक पातळीवर घेताय, प्रांतीय पातळीवर घेताय की वस्त्र, खाणं पिणं ह्या पातळीवरती घेताय. माझ्या दृष्टीने विविधता ही फक्त वैचारिक पातळीवरचीच असावी. मस्त. आणि वैचारिक पातळीवरची जरी असली तरी माझी मातृभूमी एक आहे, त्याच्यामुळे निष्ठा ही एक असावी. त्याद्वारे आपल्याला विविधतेतनं एकता ही निश्चितच पुढे नेता येऊ शकते. म्हणजे माझी विचारसरणी भलेही वेगळी असेल पण निष्ठा मात्र माझ्या मातृभूमीपाशीच हवी. ह्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर विविधतेतनं एकता साध्य करणं विशेष अवघड नाही. हा एक मोलाचा मुद्दा येतो की जेव्हा विविधता आहे आणि त्यातनं आपल्याला साधर्म्य शोधून पुढे जायचं आहे विचारांच्या पातळीवरती. आता विचार जे आहेत ते अनेक प्रभावांखाली मॅडम येतात. तुम्ही म्हणताय तसं ते विचार कुठले वाढवायचे हे आपल्या हातात आहे, पण विविध पातळीवरचे घटक जे आहेत ते एकाच वेळी त्या विचारांना सामोरे जात असतात. आता यामध्ये लहान मुलं आहेत, युवा वर्ग आहेत, मोठे आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, पण बरोबरीने असे घटक आहेत की जे चटकन दाबले जाऊ शकतात. ह्या सगळ्यांच्या पातळीवरती विचारांमधली सत्यता आणि नीतिमत्ता ही कशी जपली जावी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खूप सुंदर वाक्य म्हटलेलं आहे, आय एम इंडियन फर्स्टली अँड लास्टली. जेव्हा आपण या भारत भूमीमध्ये राहतो तेव्हा आपण जर हा विचार मनाशी पक्का ठेवला की मला फक्त आणि फक्त माझ्या देशाप्रती प्रामाणिक राहायचं आहे, तेव्हा हा विचार आपल्या मनात येत नाही की मी दाबला जातोय का, माझ्यावर अन्याय होतो आहे किंवा काय आणखीन कोणत्या समस्यांना मी सामोरं जात आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे की अन्याय हा आपल्या मानण्यावर आहे. आपण त्या अन्यायाला वाचा फोडतोय का आपण तिथेच मुकाट्याने सगळं सहन करतोय, ह्या गोष्टींवर देखील पुढचा भविष्यातला आपण म्हणू शकतो की एक कंगोरा समाविष्ट असतो. की भारतामध्ये फार कमी, आता म्हणजे विशेष करून भारतीय समाजाबद्दल जर आपण विचार केला तर फार कमी पातळीवर असं आपल्याला दिसतं की एका विशिष्ट समाजाला गृहीत धरून अन्याय होतो आहे. बरं. कारण आपल्याकडे आपण म्हणतो की आमची एक जी सेक्युलर सिस्टीम आहे, सर्वधर्म समभावाची जी सिस्टीम आहे किंवा एक समाज व्यवस्था आहे, मग सर्वधर्म समभाव म्हणजे आपल्याला शब्दशः धर्म नाही घ्यायचा आहे, माणूस धर्म हा तिथे गृहीत धरणं अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर ह्या गोष्टी सहज शक्य आहे. म्हणजे एका विशिष्ट समाजाला दाबलं जातंय, अन्याय होत आहे हे आपण आता म्हणू शकत नाही. कारण आपण ज्या काही परीक्षांचे निकाल बघतो, उच्च पातळीवरचे अधिकारी बघतो किंवा उच्च पदस्थ आपण मंत्री बघतो किंवा ज्या काही सरकारमार्फत योजना ज्या राबवल्या जात आहेत त्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला दिसतं की खरंच ह्या गोष्टी अशा नाही आहेत. म्हणजे ह्या काय आहे, समाज माध्यमातून दिशाभूल करण्यासाठी पसरवल्या गेलेल्या अफवा आहेत. आणि अफवा म्हणजे काय आहे, अफवा म्हणजे ज्या काही आपल्याला पोस्ट येतात ती एक डिजिटल दंगलच आहे की जी तुमच्या मनात दंगल निर्माण करते
की ह्या गोष्टी चुकीच्या प्रमाणात घडतात. म्हणूनच म्हटलं की SOS पॉलिसी तुम्ही अप्लाय करायला शिकलं पाहिजे. की SOS पॉलिसी आपण पुन्हा एकदा सांगूया जेणेकरून ती सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये ठसेल आणि नीतिमत्ता आणि नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून विचार प्रणालीही प्रगल्भ होईल. SOS म्हणजे अर्थातच की स्टॉप, थांबा, ऑब्झर्व, विचार करा, विवेक बुद्धी पणाला लावून विचार करा आणि स्पीक. म्हणजे जर चुकीचं वाटत असेल तर सांगा हे चुकीचं आहे आणि बरोबर वाटत असेल तर तेही सांगा की हे बरोबर आहे. ती SOS पॉलिसी जर आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात तिथे अवलंबली तर ह्या गोष्टींच्या समस्या किंवा याच्यातनं निर्माण होणाऱ्या समस्या आपल्याला निश्चितच नाही जाणवणार. नक्कीच. पुढचा फोन आहे. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी. हा नमस्कार मॅडम. माझा प्रश्न आहे, एखादा व्यक्ती त्याला काही न माहिती असलेली पोस्ट व्हिडिओ वगैरे काही तर असतो तो बिन बघता त्याने पुढे फॉरवर्ड करत असतो, पण त्याच्यामुळे सामाजिक मध्ये जनजागृती होण्याबद्दल सुद्धा होत नाही आणि उलट होत असतो, भांडणं वादावाद होत असतो. मग तशा व्यक्तीवर आपण कशा प्रकारे कायदेशीर कारवाई करू शकतो किंवा त्या व्यक्तीने जर टाकायचं असेल तर ती पूर्ण माहिती कशा प्रकारे आपण घेतली पाहिजे जेणेकरून त्याच्यामुळे दुसऱ्या लोकांना त्रास होऊ नये, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. नक्कीच वास्तववादी मुद्दा आहे हा. जेव्हा आपल्याला अशी एखादी पोस्ट आक्षेपार्ह वाटते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या पोस्टमध्ये कुठला फोटो वापरला गेला आहे का ह्याचा आपण विचार केला पाहिजे. जर तो फोटो वापरला असेल तर अत्यंत सोपी पद्धत आहे जी तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं आणि लॅपटॉपवरनं करू शकता. ती म्हणजे तो फोटो डाउनलोड करून तुम्ही गुगलवरती टाकूनही तो तुम्ही शोधू शकता. बरं. आणि तो फोटो खरंच इतिहासातला कुठे वापरण्यात आलेला आहे, तो खरंच आपल्या देशातला आहे, आपल्या राज्यातला आहे का परकीय देशांमधला परकीय ठिकाणचा आहे, याची बेसिक माहिती आपल्याला तिथेच मिळून जाते. दुसरी पॉलिसी असते ती म्हणजे की ही त्यामध्ये तुम्ही काहीच माहिती नसेल तर त्या पोस्ट खाली तुम्ही ही फेक न्यूज आहे असं म्हणूनही करू शकता. फेक न्यूज म्हणूनही तुम्ही सायबर ब्रांच जी असते आपली राज्य सरकारची पण आहे, राष्ट्रीय पातळीवरती पण आहे आणि अगदी मी बेसिक गोष्टी सांगते, तुम्हाला नंबर वगैरे काहीच सांगत नाही, पण गुगलवरती सायबर क्राईम ब्रांच एवढं जरी तुम्ही टाकलं तरी पहिलीच ऑफिशियल लिंक त्यांची ओपन होते. त्याच्यावरती जाऊन तुम्ही तो मोबाईल नंबर देऊन किंवा जिथून ती पोस्ट आली आहे त्या ग्रुपचा उल्लेख करून तुम्ही तिथे आपली तक्रार नोंदवू शकता. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही डायरेक्टली ज्या माध्यमातून तुम्हाला ती बातमी आलेली आहे किंवा ती पोस्ट आलेली आहे तिथेच रिपोर्टिंग करून ती आक्षेपार्ह आहे अशी त्याची तुम्ही नोंद करू शकता आणि आपली सजगता दाखवू शकता. खरे फॉरवर्ड करून पुढचे धोके टाळण्याच्या आधीच ही कृती करणं आवश्यक आहे. याविषयी आणखीन जाणून घ्यायचे. दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण हे मोठे धोके लक्षात घेतो तेव्हा आयुष्य सुकर करण्यासाठी आणि जीवन जगताना या सगळ्या अफवा किंवा द्वेष यापासून 4 हात लांब राहून कुटुंब आणि पर्यायाने देश सुरक्षित कसा ठेवावा जाणून घ्यायचे छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ते म्हणजे समाजभान आणि आपण या सगळ्याविषयी. आपण असं म्हणतो तेव्हा नागरिकांची जबाबदारी ही त्यामध्ये दडलेली आहे आणि या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करत आहेत ते म्हणजे स्नेहा विलास कुलकर्णी मॅडम, ज्यांचा संरक्षण आणि सामाजिक अभ्यास या विषयामधल्या त्या तज्ज्ञ आहेत, लेखिका आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या त्या विश्लेषक आहेत. मॅडम, सामरिक अभ्यास असं आपण जेव्हा म्हणतो त्यामध्ये नेमकं काय दडलेलं असतं? सामरिक या शब्दाचं विश्लेषण असं होतं की हा शब्द समरवरनं आलेला आहे. समर म्हणजे युद्ध, तर सामरिक शास्त्र म्हणजे युद्ध कौशल्यांविषयीचा अभ्यास. मग आता युद्ध आणि युद्ध कौशल्य, युद्ध म्हणजे जे आपण सर्वसामान्य आपल्या लहानपणापासून ऐकत आलेलो आणि आत्तापर्यंत जे बघतो आहे ते युद्ध की दोन देशांमध्ये मतभेद असल्यामुळे ते एक परस्परांविरुद्ध उभे ठाकलेले आहेत. आणि युद्ध कौशल्य म्हणजे काय की विजय प्राप्त करण्यासाठी ते जे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा, वेगवेगळ्या प्रकारांचा जेव्हा प्रत्यक्षात युद्धभूमीवरती उपयोग करतात त्याला म्हटलं जातं युद्ध कौशल्य. आणि ह्या सगळ्यांची सांगड ज्याच्यामध्ये अभ्यासली जाते ते आहे सामरिक शास्त्र. आता याला शास्त्र म्हटलंय, याला कला नाही म्हटलेलं आहे. शास्त्र म्हणजे सायन्स, सिस्टमॅटिक स्टडी, की माझं जर एक पायरी माझी चुकली तर मी दुसरी पायरी काय अवलंबणार आहे, दुसरी चुकली तर मी तिसरी काय अवलंबणार आहे, चुकण्यापेक्षा जर माझी ती पायरी योग्य नाही ठरली तर मला पर्यायी मार्ग काय आहे, या सगळ्या पर्यायी मार्गांचा विचार करून त्या दृष्टीने लढाईसाठी तयारी करणं, नियोजन करणं, ह्या सगळ्यांचा साकल्याने अभ्यास ह्याच्यामध्ये केला जातो, ज्याला सामरिक शास्त्र असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये पण बेसिक जर सांगायचं झालं
तर 3 स्टेप्स असतात. एक असते ते म्हणजे स्ट्रॅटेजी, पॉलिटिकल पॉलिसी ऑफ वॉर, म्हणजे तुमचं राजकीय ध्येय काय आहे. आजकाल कुठल्याही देशाचं राजकीय ध्येय असल्याशिवाय तो देश युद्धात उतरत नाही. कुठल्या तरी राजकीय हेतूंची पूर्तता करण्यासाठी देश युद्धजन्य परिस्थितीमध्ये उतरतात. आणि कोणतेही देश युद्धजन्य परिस्थितीमध्ये केव्हा उतरतात, युद्ध हा कायम अंतिम पर्याय असतो. युद्ध हा कधीही पहिला पर्याय नसतो. जेव्हा चर्चेचे, एकमेकांशी बोलण्याचे, एकमेकांशी संवाद साधून मार्ग काढण्याचे सगळे पर्याय बंद होतात, तेव्हा देश एकमेकांसमोर येतात आणि आता मला युद्ध करायचं ह्या पातळीपर्यंत ते पोहोचतात. का तर आता मला कोणताच मार्ग सापडत नाहीये. ना मी समोरच्या देशाला नमवू शकत आहे आणि नाही मी समोरच्या देशाकडनं नमवू इच्छितो, म्हणून मी युद्ध हा पर्याय निवडणार. दुसरा काय असतं की जेव्हा शांतता भंग होते तेव्हा युद्ध होतं. म्हणजे काय, एखाद्या देशामध्ये शांततापूर्ण किंवा स्थैर्यपूर्ण परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीमध्ये समजा परकीय देशाने समोरच्या देशामध्ये बॉम्बस्फोट, अतिरेकी कारवाया किंवा अन्य काही अंतर्गत दंगली घडवून आणल्या, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला समोरच्या देशाला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल, म्हणजे काय, मला माझ्या देशामध्ये शांतता प्रस्थापित करायची, म्हणजे माझ्या देशामध्ये ज्या समस्या आहे त्याचं समूळ निराकरण करण्यासाठी मला युद्धजन्य परिस्थितीमध्ये उतरावं लागतंय. म्हणजे काय, शांतता भंग पावली म्हणून मी युद्ध करणार आणि मी युद्ध का करतोय तर मला शांतता प्रस्थापित करायची. तर हे एक सर्कल आहे, वर्तुळ आहे की हे सतत चालू राहतं. मग जेव्हा एखादा देश ठरवतो की मला युद्धजन्य परिस्थितीत उतरायचंय, तेव्हा त्याचा पुढचा मुद्दा काय असतो की नियोजन. मला ज्या देशाविरुद्ध, एक किंवा अनेक देशांविरुद्ध युद्धजन्य परिस्थितीत उतरायचंय, त्यांची भौगोलिक परिस्थिती काय, त्यांची आर्थिक परिस्थिती काय, लष्करी परिस्थिती काय आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांचं स्थान काय आहे, युद्धजन्य परिस्थितीत त्यांना किती देशांची मदत मिळू शकते. आणि हे होताना, हे सगळं नियोजन केल्यानंतर, प्रत्यक्ष रणभूमीवरती उतरल्यानंतर मला काय काय गोष्टी अवलंबाव्या लागणार आहेत त्याला म्हटलं जातं टॅक्टिक्स. अच्छा. तर ह्या 3 पातळ्यांचा ह्याच्यामध्ये सखोलतेने अभ्यास केला जातो आणि सगळ्यात शेवटी युद्धजन्य परिस्थिती टाळण्यासाठी मी काय काय करू शकतो, ह्या सगळ्याचा साकल्याने केलेला अभ्यास म्हणजे सामरिक शास्त्र. म्हणजे पुन्हा त्याचा अभ्यास करून ठरवलं जातं काय करावं. निश्चितच. तुम्ही म्हणाल तसं की युद्ध हा शेवटचा पर्याय असल्यामुळे त्यावर उडी मारताना सुद्धा पुन्हा पुन्हा विचार करून मगच त्याचा निर्णय घेतला जातो. निश्चितच. पुढचा फोन आहे, पद्मजा बिवलकर आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार. हॅलो, बोला पद्मजाताई. हा नमस्कार. आपला विषय चांगला आहे. माझा मॅडमना जो प्रश्न आहे तो त्यांचा ओळख करून देताना जो विषय सांगण्यात आला म्हणजे संरक्षण, समाजभान, दहशतवाद वगैरे त्याच्याशी संबंधित आहे. बोला. हॅलो. हो बोला पद्मजाताई. माझं असं वैयक्तिक मत आहे की दहशतवाद ही एक नैसर्गिक मूलभूत प्रवृत्ती आहे. तो एखाद्या गटाशी किंवा याच्याशी संबंधित नाही आणि तो संपूर्ण नाहीसाही होणार नाही, कारण तो नियंत्रणात फक्त ठेवता येईल षड्रिपूंप्रमाणे, लोभ, क्रोध, मोह, मत्सर याच्याप्रमाणे पूर्ण नाहीसा होणं शक्य नाही. त्याचं कारण या बाबतीत विज्ञान थोडं वेगळं सांगतं. समाजशास्त्र असं सांगतं की दहशतवाद आणि दहशतवादी यांच्यावर फोकस करा, पण विज्ञान असं म्हणतं समाजावरच फोकस करा, कारण आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे सजीवात बदल होत असतात. त्याला अडॅप्टेशन टू द सराउंडिंग म्हणतात. चाकोरीतनं यश मिळालं नाही की बंडखोरी सुचते. त्यामुळे दहशतवाद कशामुळे होतो हे शोधून आत्मपरीक्षण करणं माझ्या मते गरजेचं आहे. आणि माझा दुसरा मुद्दा आहे, तुम्ही ज्याला सांगितलं की आपण बाहेर गेलो सगळं सांगितलं तर त्याला पारदर्शकता म्हणतात, प्रामाणिकपणा, पारदर्शकता, सुंदर फरक सांगितला. पण सध्याच्या वेगवान युगामध्ये पारदर्शकता, गोपनीयता, सुरक्षितता ह्याचा समन्वय कसा साधायचा हा खरा प्रश्न आहे. आणि त्या बाबतीत मला वाटतं समज वाढवण्यावर भर द्यावा, कारण एक इंग्लिश वाक्य फार मोलाचं आहे, नेव्हर एक्सप्लेन, युअर फ्रेंड्स डोंट नीड इट अँड युअर एनिमीज वोंट, एनिमीज म्हणजे अपोनंट्स म्हणूया आपण, युअर अपोनंट्स वोंट बिलीव्ह इट. तर त्यामुळे समजच वाढवायला पाहिजे सगळं सांगत बसण्यापेक्षा. तर असे माझे 2 मुद्दे आहेत, आपण ह्याच्यावर जरा सांगावं. नक्कीच. गोपनीयता हा तुमच्या पारदर्शकतेबरोबरचा अजून एक जोडलेला मुद्दा आहे. त्यांनी जो पहिला प्रश्न विचारला, पहिला प्रश्न, आणि त्यांनी स्पष्टीकरणही चांगलं दिलेलं आहे आणि आपण जे बोललात ते बरोबर आहे. मी सुरुवातीलाच ह्या गोष्टी स्पष्ट केल्या की आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच कुठलीही व्याख्या दहशतवादासंदर्भात किंवा अतिरेकीवादा किंवा उग्रवादासंदर्भात नसल्याने ही समस्या षड्रिपूंप्रमाणे राहणार आहे आणि जिथे सकारात्मक घटना आहेत तिथे नकारात्मक घटना देखील त्याच प्रमाणात असणार आहेत. मुळात कसं असतं की कुठल्या विशिष्ट परिस्थितीतनं दहशतवाद किंवा अतिरेकीवाद हा निर्माण होत नाही.
हा निर्माण कशातनं होतो की जेव्हा एखाद्यावरती मग तो कुठल्या कितीही उच्च शिक्षित का असेना, जेव्हा त्याच्यावरती सातत्याने बिंबवलं जातं की तुम्ही एकटे आहात, तुम्ही वेगळे आहात, तुम्हाला समाजामध्ये एक विशिष्ट स्थान निर्माण करण्यासाठी तुम्हाला एखाद्या विशिष्ट गटाचा भाग व्हावा लागेल किंवा तुम्हाला ही विचारसरणी अवलंबावी लागेल, ह्याच्यातनं जन्म होतो अतिरेकीवादाचा. आणि हा अतिरेकीवादाची ही विचारसरणी मला स्वतःला वेगळं कसं सिद्ध करता येईल, मग ते जिहादी स्वरूपात असेल, बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या स्वरूपात असेल किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात असेल, जेव्हा ही अतिरेकी विचारसरणी प्रत्यक्षात उतरते हिंसेच्या माध्यमातून, तेव्हा त्याला आपण दहशतवाद असं म्हणतो. सो षड्रिपूंप्रमाणे हा राहणारच आहे मुद्दा. आणि तो का राहणार आहे, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरती कितीही देश एकत्र आले तरी त्या देशांमध्ये दहशतवाद आणि उग्रवाद ह्या संकल्पनांची एक व्याख्या निर्माण करणं अत्यंत अवघड आहे, कारण प्रत्येक देश स्वतःचा फायदा बघतो. आणि त्या दृष्टीने जर मला माझ्या नागरिकांचं हित बघायचं असेल तर मी हेच म्हणेन की ज्या माणसाने ही कारवाई केली त्याने क्रांतिकारक म्हणून ही कारवाई केली, आणि ज्या देशाविरुद्ध ही कारवाई घडली तो देश काय म्हणेल, हा माझ्या दृष्टीने दहशतवादी आहे. बरोबर. त्याच्यामुळे ह्या गोष्टींवरती आपण निश्चित आपण म्हणालात तसं बंधनच घालू शकतो. त्या मिटिगेट म्हणजे त्याची तीव्रता कमी करण्याकडे आपण प्रयत्न करू शकतो. ह्या पूर्णपणे नष्ट होणार नाहीत, कारण हा समाजाचा एक भाग आहे. ह्या प्रकारची विचारसरणी पूर्णपणे नष्ट करणं ह्याला खूप मोठा काळ लागतो, आणि हा मोठा काळ गेल्यानंतरच एखाद्या पूर्ण ह्या विचारसरणीच्या समाजाला किंवा विशिष्ट गटाला सामान्य नागरिकांमध्ये समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया घडू शकते. दुसरा मुद्दा गोपनीयता. जसं आपण म्हटलं की अत्यंत बरोबर आहे, पारदर्शी असणं, प्रामाणिक असणं, त्यासोबत गोपनीयता असणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते आपल्या हातात आहे की आपण कोणत्या पातळीपर्यंत जाऊन आपण आपली वैयक्तिक माहिती सोशल मीडियामध्ये देणार आहोत. उदाहरणार्थ की आपल्याला आपली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती पोस्ट करायची आहे, माझा प्रश्न आहे का? हा प्रश्न आपण आपल्या वैयक्तिक पातळीवरतीही स्वतःला विचारला पाहिजे की ह्याची आपल्याला समोरच्याने त्या गोष्टीचं कौतुक करण्याची का अपेक्षा आहे. म्हणजे हे आपण आपल्या वैयक्तिक पातळीवरती पाळण्याची गोष्ट आहे की मला माझ्या गोष्टी किती गोपनीय ठेवायच्या आहेत. जोपर्यंत तुम्ही त्या पोस्ट करत नाही तोपर्यंत त्या समोरच्याला कळणारच नाही. जोपर्यंत आपण आपल्या वैयक्तिक गोष्टी समाज माध्यमांमध्ये टाकणार नाही तोपर्यंत त्या समाजापर्यंत पोहोचणारच नाही आणि समाज त्याचा दुरुपयोग करू शकत नाही. त्याच्यामुळे गोपनीयता हा याच्याशी निगडीतच एक प्रवाह आहे, आणि तो प्रवाह जपणं हे आपलं आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, ज्यालाच समाजभान असं म्हणतात. मस्त. याविषयी आणखीन जाणून घ्यायचे खूप प्रश्न तुमच्या मनात दडलेले आहेत आणि माझ्याकडे सुद्धा खूप मुद्दे आहेत. बोलूया छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या बरोबर आहेत स्नेहा विलास कुलकर्णी, ज्या सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत भोसला मिलिटरी कॉलेज संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागामध्ये. त्याचबरोबरीने समाजभान आणि नागरिक या दृष्टिकोनातून ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आजच्या काळामध्ये वावरताना जिथे संवेदनशीलता, अतिसंवेदनशीलता अशा काठावर आज सगळे नागरिक उभे असतात, तेव्हा त्या पार्श्वभूमीवरती समाजामधली जागरूकता ही वृद्धिंगत कशी व्हावी आणि त्यासाठी कुटुंबापासून, घरापासून, राज्यापासून ते देशापर्यंत कशा पद्धतीने एक विचार प्रणाली असायला हवी जेणेकरून सगळीकडे सौख्य नांदेल असं एक सोप्या भाषेत म्हणता येऊ शकेल. मॅडम, असं म्हणताना एक अभ्यासाचा जेव्हा विषय येतो तेव्हा स्ट्रॅटेजी हा मुद्दा तुम्ही मांडलात. कुठल्याही गुन्ह्याची ही कशा पद्धतीने आखणी असते या बाबतीमध्ये सामान्य माणसाने आपली शक्कल कशी लढवावी. सामान्य माणूस हा समाज माध्यमांमधनं, बातम्यांमधनं ज्या गोष्टी दिसतात त्यावर चटकन विश्वास ठेवतो आणि पुढे जातो. त्याची मानसिकताच मुळी अशी असते की समोरचा माणूस हा आपल्या भल्यासाठीच बोलतोय, तो म्हणतोय तसं करू आणि मोकळे हो. मग आर्थिक नुकसान असू दे, शारीरिक मानसिक हानी असू दे किंवा कुठेही. आंतरराष्ट्रीय पातळीवरती ही सजगता ही तज्ज्ञांच्या, तुमच्यासारख्या ज्येष्ठांच्या, अभ्यासू व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून येते. पण सामान्य माणसाने ही भीती जी आहे ती त्याच्या घरापाशी पोहोचलेली आहे, हे कसं ओळखावं, जोखावं आणि पाऊल टाकावं. जेव्हा आपण घरामध्ये अशा समाज माध्यमांविषयी आलेल्या पोस्टविषयी चर्चा करतो की आज मी ही पोस्ट वाचली, आज मी हा रील बघितला, तेव्हा जो संवाद होतो
त्याच्यामधनं एक आपल्याला आकलन करता आलं पाहिजे की ज्या आपण पोस्ट बघितल्या किंवा रील बघितल्या किंवा जे व्हॉट्सअपवर आलेले लेख वाचले ह्याच्यामधनं आपण आज काय चांगलं शिकलो, हां चांगलं नाही शिकलो. कधी कधी म्हणजे प्रत्येक गोष्टी शिकण्यासाठीच नसतात, कधी काही गोष्टी आनंद घेण्यासाठी पण असतात. परंतु बहुतांशी जर आपण आता पोस्ट बघितल्या तर त्या संदर्भातच असतात की आपण समाजात सध्या काय सुरू आहे, कुटुंब व्यवस्थेत सध्या काय सुरू आहे किंवा राजकीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय सुरू आहे, अशाच बाबतीतल्या पोस्ट आपण अनेक बघतो, अनेक रील्स आपण बघतो. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की संवाद हा थांबलेला आहे, पण मग संवाद जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा ह्या गोष्टी जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण एकमेकांशी चर्चा केली पाहिजे की आज मी हा रील बघितला किंवा मी ही पोस्ट बघितली, आणि हे केल्यानंतर एक प्रश्न आपण एकमेकांना सुद्धा विचारू शकतो की ह्याच्यातनं आपण काय चांगलं बघितलं, म्हणजे हा मुद्दा जो आहे हा खरंच बरोबर असू शकतो का, आणि हा जर मुद्दा बरोबर आहे तर हा आपण इतरांपर्यंत नेला पाहिजे का, किंवा जर मला एखादा मुद्दा खटकतोय तर तो मी माझ्या घरात असलेल्या वरिष्ठांशी चर्चा करून ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा मग माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून की ह्याबद्दल तुमचं काय मत आहे. संवाद साधल्याशिवाय ही जी दिशाभूल होतीये ही थांबू शकत नाही. आता यामध्ये थोडासा एक मुद्दा असा करते की आज रील्स किंवा समाज माध्यमांच्या प्रभावाखाली किंवा आपल्या असलेल्या हातातल्या गॅजेट्समध्ये तरुण पिढी असो, ज्येष्ठ नागरिक असो किंवा कुठल्याही वयोगटातली कोणत्याही समाज घटकांकडे आपण बघितलं, अगदी आपण 5 मिनिटं ब्रेक, लंच ब्रेक जो असतो त्यामध्ये सुद्धा मंडळींकडे बघितलं, मंडळी पटकन क्लिकमध्ये जातात. संवाद हा तिथेही नाही आहे, म्हणजे संवाद हा फार लांबपर्यंत पोचलेली गोष्ट आहे असं काहीसं आज होतंय नकळत. मग या पार्श्वभूमीवरती हे पुन्हा घरातल्या गोष्टी, महत्त्वाचे मुद्दे हे जिथं खास वेळ काढून बोलले जात नाहीत तिथं रील्सविषयी चर्चा होऊ शकेल का, रील्स फक्त फॉरवर्ड होतील? निदान आपण रील्स फॉरवर्ड करतोय हाच आजचा संवाद म्हणायचा की आपण घरात एकमेकांसोबत नाहीये किंवा आपल्या वेळा जुळून येत नाही म्हणून आपण एकमेकांसोबत नाहीये, पण आपण एकमेकांची आठवण काढून की हा मला याला रील पाठवायचं हे आपण लक्षात ठेवून रील पाठवतो किंवा मला ह्याला ही पोस्ट पडायची लक्षात ठेवून पोस्ट पाठवतो. हाच आजकालचा आपण संवाद म्हणू शकतो डिजिटल युगातला. आणि मग जेव्हा हा डिजिटल संवाद होतोय ह्याच्यात आपण सजग कसं राहू शकतो की समोरच्या व्यक्तीने मला एखादी पोस्ट पाठवली आहे किंवा रील पाठवली आहे म्हणजे त्याने माझा त्यावेळी विचार केलेला आहे, आणि हा विचार का केलेला आहे कारण समोरच्या व्यक्तीला वाटतंय की मी ती रील बघावी किंवा मी ती पोस्ट वाचावी, मग ती माझ्या फायद्याची आहे का नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचं आकलन, त्याचं निरीक्षण, त्याच्यातनं सगळं विश्लेषण हे मला माझ्या वैयक्तिक पातळीवरती करायचं आहे, पण समोरच्या व्यक्तीला मला काय संदेश द्यायचा आहे हे आपल्याला त्याच्यातनं समजतं. काही वेळा ह्या आपल्या परिचित व्यक्तींकडनं असतात, काही वेळेला या अपरिचित व्यक्तींकडनं असतात, आणि त्याच्यामुळे जेव्हा अपरिचित व्यक्तींकडनं आपल्याला काही पोस्ट येतात मग त्या चांगल्या असो किंवा वाईट असो किंवा दिशाभूल करणारा असो, अफवा पसरवणारा असो, त्याबद्दल आपण सजग असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे डिजिटल युगामध्ये जे काही आपलं संभाषण डिजिटली सुरू आहे त्याच्याबद्दल आपण सजगतेने पुढे जाणं आणि त्याच्यातनं निदान माझ्यामार्फत तरी दिशाभूल होणार नाही याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी तुम्ही म्हणालात की आजच्या काळामध्ये मला सायबरच्या माध्यमातच धोके जास्त दिसत आहेत. ते आज जे आपण बोलत आहोत त्या सगळा कल लक्षात घेता हा धोका मोठा आहे, पण युवा पिढी, काहीच न करणारी एक त्याहीपेक्षा लहान असलेली पिढी आणि नवीनच तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सापडलेले वयाने मोठे असलेली पिढी, ही 3 मंडळी जी आहेत यांना तंत्र शिकायची घाई आहे, त्यातल्याविषयी औत्सुक्य आहे, कुतूहल आहे, पण त्याचबरोबरीने कळतंय पण कळत पण नाही आहे अशी अवस्था आहे. ह्या 3 घटकांसाठी कशा पद्धतीने जागरूकता आवश्यक आहे, समाजभान त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कसं जपायला हवं? ह्याबद्दल जसं तुम्ही म्हटलात की 3 पिढ्या, पहिल्या 2 पिढ्यांबद्दल तर आपण विस्तृत चर्चा केली, पण तिसरी पिढी जी आपण म्हणू शकतो की बालगट आहे, की आपण सगळ्याच ठिकाणी आज हे एक तक्रारीचा सूर असतो की त्याला मोबाईलचं वेड आहे, त्याला सतत मोबाईल लागतो, गेम्स खेळतात, गाणी बघतात किंवा अन्य कोणत्याही गोष्टी करतात. ह्या गोष्टी करत असताना आजकालच्या मुलांमध्ये आपल्याला एक हे दिसून येतं की पालकांनाही त्यांच्या नोकरी व्यवसायामुळे किंवा अन्य कोणत्याही गोष्टींमुळे मुलांना मैदानात नेऊन खेळण्याची एक सवय राहिलेली नाही आहे, आणि हा पर्यायी मार्ग आता आपल्याला काळानुरूप स्वीकारावा लागणार आहे की हां ठीक आहे की आत्ताच्या काळामध्ये जर मला माझे आई वडील मोबाईल बघताना दिसतात तर त्याला त्या वस्तूचं आकर्षण असणार की मलाही त्याच्यात पाहायचं आहे,
मग जर त्याला पाहायला द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण हा विचार करू शकतो की माझ्या मुलाने काय पाहावं आणि काय पाहू नये, ह्या गोष्टी तर आपल्या हातात आहेत. दुसरा म्हणजे आपण हे स्वीकारायला पाहिजे की तो मोबाईलशी अद्ययावत होणारच. जे माझं पाल्य आहे ते मोबाईलला कमी वयातच स्वतःचं करून घेणार आहे, ते मला स्वीकारणं अपरिहार्य आहे. आणि हे करत असताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांची ती मानसिकता हळूहळू आपण कशी बदलू शकतो. बदलू शकतो म्हणजे काय की त्या माध्यमातून मी माझ्या पाल्याला कोणत्या सकारात्मक गोष्टी दाखवू शकतो ह्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्याच्याकडनं कोणत्याही चुकीच्या गोष्टी मोबाईल मार्फत किंवा सामाजिक माध्यमांमार्फत घडणार नाही ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजेच काय की संशयाने बघा पण माणुसकी दाखवा. वा, हे महत्वाचं आहे. कारण काय आहे की द्वेष आणि एक प्रकारचं म्हणजे द्वेष आपण तर दाखवू शकतो की मला ही गोष्ट पटत नाहीये किंवा मला ही गोष्ट आवडत नाहीये, पण त्या बाबतीत तुम्हाला तेवढा विश्वास दाखवणंही गरजेचं आहे की हा मला तुझ्यावरती विश्वास आहे की तू कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही. त्याच्यामुळे ही जर आपण एक बीज, विश्वासाचं बीज, एक प्रामाणिकतेचं बीज, एक पारदर्शीपणाचं बीज जर आपल्या कुटुंबातच रोवलं तर ह्या समस्या निश्चितच निर्माण होणार नाहीत. नक्कीच. या बाबतीमध्ये जाता जाता कोणता मंत्र तुम्हाला द्यावासा वाटतो? म्हणजे तुम्ही म्हणाल की आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते घरापर्यंत आज आपण बोलत आहोत, तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो मंत्र आहे ते विश्लेषण तुम्ही करताच, पण घरामध्ये, आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये कशा पद्धतीने मंत्र जपायला हवा जेणेकरून सगळीकडे ही शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून विचारधारा ही प्रगल्भ होईल, समज वाढेल. कसं आहे की बॉम्बने कुठलेही विचार मारले नाही जाऊ शकत, बॉम्बस्फोट करून कुठलेही विचार मारले नाही जाऊ शकत, परंतु विचार बदलले तर बॉम्बस्फोट रोखता येऊ शकतात. वा, त्या दृष्टीने आपण दिशाभूल होणार नाही, अफवा पसरणार नाही, माझ्या वैयक्तिक पातळीवरती कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती प्रचारित होणार नाही याची जर मी काळजी घेतली तर निश्चितच समाजभान राखलं गेलं असं आपण म्हणू शकतो. कारण समाजभान हे भाषणं देऊन होत नाही, समाजभान हे विवेकबुद्धी जागृत ठेवूनच केलं जातं. मस्त. म्हणजे नैतिकता, समाजभान, जबाबदार नागरिकत्व या सगळ्या मुद्द्यांविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याची सुरुवात ही अर्थातच स्वतःपासून होतो. या सगळ्या विषयाविषयी बोलताना आज जी ऐकीव माहिती आहे, बघितलेल्या गोष्टी आहेत त्याकडे आपण सहजतेने धावतो, कारण या सगळ्या गोष्टी एका क्लिकवर आपल्यापाशी उपलब्ध होतात. मात्र त्याचे फिल्टर्स जे आहेत, त्याच्या चाळण्या ज्या आहेत त्या सुद्धा आपल्यापाशीच आहेत, हे मात्र आपण सहजतेने विसरतोय. ती समज वाढवूया, लक्षात घेऊया की कुठली गोष्ट माझ्या उपयुक्ततेची आहे, कुठली गोष्ट ही मला घाबरवण्यासाठी आहे आणि कोणती गोष्ट ही खरंच उपयोगी आहे. यामध्ये जेव्हा आपण निरक्षीर खैवय्या असं म्हणतो तेव्हा ती जी बुद्धी आपली विकसित होईल त्यातूनच कृतिशीलता सुद्धा नक्की विकसित होईल. जेव्हा विचारांची बैठक पक्की असेल त्याच पार्श्वभूमीवरती कृतिशीलता सुद्धा तितकीच नेमकी आणि नेटकी असेल. कृतिशील समाजाच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल कशी होईल यासाठी प्रयत्न करूया आणि पाऊल पुढे टाकूया. सकारात्मकतेसाठी माझं पाऊल, माझा विचार मुलाचा असेल यासाठी प्रयत्नशील राहूया. कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा. त्याचबरोबरीने तुमच्या काही सूचना असतील तर त्याही नक्की आमच्यापाशी पोहोचवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. यूट्यूबच्या माध्यमातून हा एपिसोड तुम्ही पुन्हा बघू शकता. तसंच ज्यांनी बघावं असं वाटतं त्यांना फॉरवर्डही करू शकता, कारण सकारात्मकतेचा प्रचार प्रसार हा आपल्यापासूनच आपण करायचा आहे. मॅडम, तुम्ही आलात, अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.